आमदार संजय गायकवाड यांचा महायुतीला घरचा आहेर. अब्दुल सत्तार यांची व्यथा खरी. आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया. एकमेकांचे खच्चीकरण करणे हे युतीसाठी हिताचे नाही, आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंनी बोलावलेली तातडीची बैठक. बैठकीत नाराज आमदारांची नाराजी दूर केली जाणार, सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती. छत्रपती संभाजीनगर विधान परिषद निवडणुकीत ठाण्यातील चर्चेनंतर बंडखोरी शमली. अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर, सूत्रांची माहिती. आता हे शेतकऱ्यांची पात्रता ठरवणार. कर्जमाफीच्या निर्णयात अटी, पटोलेंची टीका. पटोलेंनी सरकारची लायकी काढली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीत कामगारांचे किमान वेतन हे 25% वाढवणार. निर्मात्यांसाठी स्वतंत्र वितरण व्यवस्था करणार. समर्थ पॅनलचे प्रमुख मेघराज राजे भोसलेंची घोषणा. अमरावती विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांची उमेदवारी बाद झाल्यानंतर बाजोरिया पिता पुत्र आक्रमक. बाजोरिया पिता पुत्रावर अमरावतीत गुन्हा दाखल. शासकीय कामात अडथळा आणल्याचा ठपका. गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नाशिकमध्ये संजय राऊत बैठक घेण्याची शक्यता. ठाकरे सेनेच्या नगरसेवकांची आणि पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी उमेदवार नसल्याने सूचना देणार. ठाण्यात मध्यरात्री खलबत. शिंदे सत्तार यांच्यात 3.5 तास चर्चा. छत्रपती संभाजीनगरच्या आमदार खासदारांची बैठक पार. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा. बैठकीला भाजपवर नाराज, सत्तारही होते हजर. महायुतीचे नेते आज घेणार पत्रकार परिषद. आज दुपारी 12 वाजता महायुतीची पत्रकार परिषद. गरवारे क्लब येथे होणार संयुक्त पत्रकार परिषद. मराठा समाजानंतर ओबीसी ही आक्रमक. ओबीसी नेत्यांची आज पत्रकार परिषद. पुढील आंदोलनाच्या दिशेसंदर्भात देणार माहिती. आरक्षणासाठी ओबीसींचा आक्रमक पवित्रा. कर्जमाफीत सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक. शेतकरी नेते अजित नवलेंचा सरकारवर संताप. वाढत्या महागाई विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. सिडको एक्झिबिशन सेंटर समोरील रस्त्यावर आंदोलन. आंदोलनात सुप्रिया सुळेही राहणार उपस्थित. कर्जमाफीत सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक. शेतकरी नेते अजित नवलेंचा सरकारवर संताप. सांगली सातारा विधान परिषद निवडणूक. उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण. सीमा पोद्दार यांचा उमेदवारी अर्ज अवैध. छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल नांदरकर यांचा अर्ज छाननीत बाद. अर्ज छाननीत बाद ठरल्याने आता 6 उमेदवार रिंगणार. विधान परिषद निवडणुकीत मंत्री उदय सामंत नाशिकमध्ये. बंडखोरी रोखण्यासाठी उदय सामंत नाशिकमध्ये. 48 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होणार. हवामान विभागाचा अंदाज 8 ते 10 दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या सीमेवर पोहोचणार. काही राज्यात 5 दिवस विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेची शक्यता. मुंबईत मान्सूनपूर्व पावसाचं आगमन. पावसामुळे वातावरणात गारवा. ठाणे मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता. वसई विरार शहरात मान्सूनपूर्व पावसाचं आगमन. आज सकाळपासूनच पावसाची दमदार हजेरी. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. कोल्हापूरच्या जयसिंगपुरात ढगफुटी सदृश्य पाऊस. ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत. अनेक घरांमध्ये साचलं पाणी. सांगली कोल्हापूर मार्गावर फुटभर पाणी. पुण्यातील विषारी दारू प्रकरणी पुणे ग्रामीणचे तब्बल 4 पोलीस कर्मचारी निलंबित. खराची पुणा नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी. सिन्नर पोलिसांची कोठडी संपल्यानंतर काल न्यायालयीन कोठडी सुनावली. पुढील तपासासाठी खरात नाशिक रोड कारागृहात दाखल. मुंबई पश्चिम उपनगरात पाऊस. पावसामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर गाड्या एकमेकांना धडकल्या. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक मंदावली. उल्हासनगर जिल्हा रुग्णालयात 20 वर्षांपासून कर्मचाऱ्यांची भरतीच नाही. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णसेवेत मोठी दमछाक. रायगडावर 6 जूनला 352वा शिवराज्याभिषेक सोहळा. सोहळ्यानिमित्ताने तुळजाभवानी मातेचे मानाचे साहित्य रायगडकडे रवाना. नंदुरबारातील महामार्गाची दुरावस्था. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होणार का? नागरिकांकडून सवाल उपस्थित. खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे धुळीचे साम्राज्य. नागपुरात 3 दिवसांपासून पावसाळी वातावरण. पुढील काही दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता. तापमानात चढउतार राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.